साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यात 2012 साली एक अत्यंत निर्घृण खून करण्यात आला होता। या खुनाचा मुख्य आरोपी हा त्या दिवसापासून फरार होता। त्याला तब्बल 13 वर्षांनंतर दिल्लीतून नाटकीय पद्धतीने अटक करण्यात आली आहे। अनेक वेळा आरोपी फरार झाल्यानंतर वर्ष 2 वर्षात ती केस बंद केली जाते, पण पोलिसांनी तसे केले नाही। त्या आरोपीच्या ते सतत मागावर राहिले। शेवटी प्रयत्नांना यश येत तब्बल 13 वर्षांनंतर त्याला गजाआड केले। भाईंदर पूर्व येथील साईबाबा नगर परिसरात काशीमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 1 ने ही कामगिरी करून दाखवली। हा गुन्हा 28 मे 2012 रोजी घडला होता। रात्री 10च्या सुमारास खून करण्यात आला होता। सुरेश कुमार सूर्यनारायण चौधरी वय 35 या व्यक्तीचा त्याच्याच राहत्या घरात खून करण्यात आला। आरोपीने सुरेश कुमार यांचा गळा इलेक्ट्रिक वायरने आवळला होता, शिवाय तोंडावर चिकटपट्टी लावली होती। खलबत्त्याच्या लोखंडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर तोंडावर मारहाण केली। त्यानंतर कटर आणि इतर धारदार हत्याराने चेहरा, छाती, पोट, हात आणि गुप्तांगावर वार करत निर्घृणपणे हत्या केली। यावेळी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या हातून निसटला। तो बिहार आणि दिल्ली येथे ओळख बदलून राहत होता। प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता। त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी बिहारमध्ये शोध मोहीम राबवली, मात्र तो काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता। मात्र काशीमीरा पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता। तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी गोविंद कुमार हरक उर्फ जगत नारायण चौधरी याला दिल्ली येथून कौशल्यपूर्ण पद्धतीने अटक करण्यात आली। प्राथमिक चौकशीत त्याचा या खुनात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। तो गेली 13 वर्ष वेगवेगळ्या नावाने बिहार आणि दिल्लीत वास्तव्य करत होता। आरोपीस नवघर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे।